आमदार राहुल दादा सारखा जलदूत पाणीदार आमदार असावा. मुळशीचं पाणी जर तालुक्यात आलं बेबी कॅनलचं पाणी जे वाचलं बेबी कॅनॉल म्हणजे काय दुष्काळी परिस्थिती होती. किती हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले याच्या? तालुक्याची शेतीची 80% शेती बागायत शेती आहे. पूर्ण कॅनलवर डिपेंड आहे. त्या पाण्यामुळे खडकवासला कॅनलवरचा ताण कमी होऊन ही पाणी आपल्याला 100% येणार आहे. पाणीदार जलदूत आणि आरोग्य दूत असा आमदार तालुक्याला लाभलेला आहे. काम करण्याची दादांना संधी द्यावी. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण दौंड तालुक्यात आत्ता आहोत आणि इथल्या काही मान्यवरांशी बोलतोय आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय आमदार कसा असावा. माझ्यासोबत काही मान्यवर आहेत. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार राहुल दादा सारखा जलदूत पाणीदार आमदार असावा की का जेणेकरून बरं, म्हणजे जलदूत आणि पाणीदार असं का? खडकवासला कॅनलचं जे ही खडकवासला कॅनल आमच्या नजीकून गेला तालुक्यामध्ये तर तो टनेल बोवा केलं त्यांना आता 29 किलोमीटरचा 2200 कोटीचा त्याचं बजेट आहे. त्याच्यामुळे ते 3 टीएमची पाणी वाढणार आहे. 3 टीएमची पाणी वाढलं की खडकवासल्याचं 2 खाली एक रोटेशन वाढते. आमचं जे दुष्काळी भाग आहे आमचा जिथून सोपा खालचं पाट्याचा भाग आहे ना तो पूर्ण कॅनलवर डिपेंड आहे. त्या पाण्यामुळे शेती सुजलम सुफलम होईल. आणि जो दादा राहुल दादा हे मोदी यांच्या सरकारमध्ये तुमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये ह्याच्या पाण्या मुळशीच्या पाण्याच्या कमिटीवर सदस्य होते. आता शिंदे साहेबांच्या सरकार सुद्धा समितीवर आहेत. आणि ते मुळशीचं पाणी जर तालुक्यात आलं तर तो पाण्यामुळं तालुका सुजलम सुफलम होईल. अजून दादांनी बेबी कॅनलच्या माध्यमातून भरपूर पाणी केलं. बेबी कॅनलचं पाणी जे वाचलं ते आम्हाला खाली पूर्व भागाच्या पट्ट्या बेबी कॅनॉल म्हणजे काय कॉन्सेप्ट? बेबी कॅनल ही अशी कम्प्युटर आहे ती पाणी पुण्यातलं सांडपाणी त्याच्यावर रिसायकल करून ते एक बेबी कॅनल मधून पाणी येतं आणि ती पाटसपर्यंत आणलेली दादांनी आता. आणि त्या पाण्यामुळे खडकवासला कॅनलवरचा ताण कमी होऊन ती पाणी खडकवासला कॅनलवरती पुढे जास्त प्रमाणात जाण्याचा प्रयत्न होते आमचा आता. किती हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले याच्यामध्ये? शेती दौंड तालुक्याची शेतीची 80% शेती बागायत शेती आहे. काय प्रमुख पिकं काय आहेत इथं? काय ऊस आहे, डाळिंब आहे, अजून आपले खरबूज असन, कलिंगड, टोमॅटो, वांगी अशी तरकारी पिकं आहेत सगळे. मग आता हे सगळं घडल्यामुळं परिणाम काय झालाय त्याचा? तालुका आमचा सदन झाला. तालुका सगळा सुजलम सुफलम झालेला आहे. शेतकरी आर्थिक परिस्थिती त्याची सुधारली. शेतकरी चांगली त्यांची उदरनिर्वाह साधनं वाढली. अजून शेतकरी अजून आधुनिक पद्धतीने शेती करायला लागल्या पाण्यामुळं. आमचं एक असं बोरेबिल एक असं गाव आहे की गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. पण राहुल दादांना शेतकऱ्यांनी विचारलं की दुष्काळाची पाणी येणार आहे का. दादांनी ते शेतकऱ्यांना आश्वस्त केलं की ही पाणी आपल्याला 100% येणार आहे. त्या शेतकऱ्यांनी ती पिकं घेतली कलिंगड खरबूज की त्या गावात आणि एका गावाचा 3 कोटी रुपयाचा नुसतं कलिंगडाचं आणि खरबूजाचं पिकं निघाली की जे होणारच नव्हती. मोकळी राहणार होती शेती दुष्काळ म्हणून. त्याच्यामुळं त्या पाण्यामुळे ती पिकं वाहले त्या शेतकऱ्यांची. आता काय वाटतं, आता 20 नोव्हेंबरला मतदान आहे. पुढचं भविष्यातले काय आणखी हे प्रस्तावित काम असतील किंवा तुमच्या अपेक्षा काय या संदर्भातल्या कुठली कामं व्हायला पाहिजे आणि काय अपेक्षा काय? मुळशीचं पाणी आमचं प्रस्तावित आहे. ती पाणी आल्यानंतर नुसतं आमचा दौंड तालुक्यालाच नाही पुणे जिल्ह्याचा भाग पलीकडे शिरूर आहे, दौंड आहे, खाली इंदापूर आहे, सोलापूर जिल्ह्याचा काय भाग आहे, नगर जिल्ह्याचा भाग काय आहे. ते मुळशीच्या पाण्यामुळे हे सगळे सुजलम सुफलम होणार आहेत. दौंडकरांना काय आवाहन करा? दौंडकरांना हेच आवाहन करेल की पाणीदार जलदूत आणि आरोग्य दूत असा आमदार तालुक्याला लाभलेला आहे. आणि इथून पुढे अजून 5 वर्षे काम करण्याची दादांना संधी द्यावी की जेणेकरून आपल्याला अजून राहिलेली उर्वरित कामं करता येतील त्यांच्या माध्यमातून. धन्यवाद, आपण वेळ दिलात आणि आपली भूमिका मांडली. नागरिक अतिशय स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडतात की का आणि कसा आमदार असावा आणि तो कशासाठी हवा याच्या संदर्भातली जी भूमिका आहे अतिशय स्पष्टपणे रोखठोकपणे सविस्तरानं ते मांडतात. तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असावा हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि आपल्या या दौऱ्यामध्ये सोबत करा. फॉर द पीपल न्यूजचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा.